अशी कोणती साधी साधी लक्षणे जाणवतात का जी पुढे जाऊन गंभीर रूप धारण करू शकतात? जसं मी मगाशी म्हणालो, की बऱ्याच वेळा रक्तपुरवठ्याशी निगडीत किंवा विद्युत तरंग जे म्हणतो आपण ब्रेनमध्ये हे इलेक्ट्रिकल सिस्टम आहे. सो आयदर रक्तपुरवठा किंवा विद्युत तरंग याच्यावरती सॉल्ट्स, बऱ्याच मेटाबॉलिक गोष्टींचा परिणाम होतो. मग अचानक तात्पुरतं काही वेळेला लक्षणं 10-15 मिनिटं राहतात, निघून जातात आणि मग परत असे एपिसोड्सने येतात जातात आणि त्यावेळेला गफलत होते ते लक्षणं आयडेंटिफाय करायला. म्हणजे पेशंटला वाटतं की अरे आपण आता बरे झालो, 10-15 मिनिटं होतं काहीतरी चक्कर आलेली किंवा हाताला मुंग्या आलेल्या किंवा चेहरा थोडासा वाकडा झालेला, पण ते मग त्यानंतर ते विसरून जातात आणि हीच लक्षणं आहेत की ती वॉर्निंग सायन्स आहेत. ह्या वॉर्निंग सायन्समध्ये तुम्ही डॉक्टरांना दाखवलं हवं आणि त्यावेळेला डॉक्टर योग्य ते त्याचं निदान करून योग्य ते तुम्हाला डायग्नोसिससाठी टेस्ट सांगतील आणि त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट होईल आणि त्यामुळे तुम्हाला येणारा आजार प्रिव्हेंट करता येतो किंवा रोखता येतो.